हे बघ झालं असं. मी आत्ता कॅमेऱ्याची बॅटरी चेक केलं आणि भाई बॅटा ऑन आहे. आज ऑफिस जाण्याचे शॉर्ट्स तर नाही भेटतील, पण पाऊस तिथे गेल्यानंतर चार्जिंग करू. तिथं आपण जर काही करू शकलो तर ते ट्राय करू, नाही तर मग आजचा ब्लॉग माहीत नाही कशातला होणार, पण तिथं गेल्यावर ट्राय करू आपण काहीतरी. व्हिडिओ रेकॉर्ड करेन म्हणून मस्त असं स्टिक वगैरे लावला, पण झाला असं का बेटा आहे ना, कॅमेऱ्याची बॅटरी जाऊ ठीक आहे. आता याला व्यवस्थितपणे पुन्हा एकदा चार्जिंग करून घेते आणि मग पाहू पुन्हा. जर करणे झालं तर सांगा. करणारा काम सोपा करणारी वस्तू म्हणजे तो आहे हा HDMI केबल. ठीक आहे, हा केबल मला माझ्या सेकंडरी स्क्रीनसाठी बोथ यूज होते, जेणेकरून माझा जो सेकंडरी स्क्रीन आहे त्याच्यावर मी मोठ्या याच्याने दुसरं काम करू शकतो आणि लॅपटॉपला मी दुसरं काम करू शकतो एकाच वेळी. तर झालं असं, ऑफिसमधला एक कम्प्युटर आहे जो चालू नाही होत होता आणि त्याचं मॉनिटर तसंच राहत होतं. मी म्हटलं त्याला मी यूज करतो आणि मी चेक केला. त्यानंतर मला म्हटलं का आपण त्याच मॉनिटरला सेकंडरी स्क्रीन म्हणून यूज करू शकतो. ओके, करू शकतो. ठीक आहे, तर आपल्या मॉनिटरला हे बघा इथं HDMIचं पोर्ट असतं. ठीक आहे, एक साईड त्या साईडला दुसरा जो पोर्ट आहे तो जाणार आपल्या लॅपटॉपला. देन ठीक आहे, आणि आता समोर बघू स्क्रीन चालू तर झालं, कनेक्ट पण झालं. हां, हे बघा आलं. अशा प्रकारे आपण याला सेकंडरी स्क्रीन म्हणून यूज करू शकतो, ज्यामध्ये आपण आपल्या मेन स्क्रीनवरचे कोणतेही ॲप्लिकेशन्स साईडकडे सेकंडरी स्क्रीनला घेऊन जाऊन त्याच्यामध्ये इथे एक काम करू शकतो आणि सोबत जर इकडे आपल्याला काही काम करायचं असलं तर आपण ते पण करू शकतो. ठीक आहे, तर हा एक मल्टीटास्किंगचा पर्पज झाला म्हटल्यासारखं. का आपल्या मेन स्क्रीनला आपण काहीतरी वेगळं यूज करतो आणि सेकंड स्क्रीनला काहीतरी वेगळं यूज करतो. तर हे आपलं बहुतचं काम सोपं करण्यात मदत करतं आहे. असेच जर काहीही नवीन नवीन गोष्ट माहीत झाल्या तर मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेनच. ठीक आहे, चला आता मला ऑफिसचा पण सांभाळायला लागेल. आता 9 वाजता मीटिंग आहे, मीटिंग जॉईन करायला लागणार. आजचे येण्याचे शॉर्ट्स तर मिस झाले म्हटल्यासारखे, पण हां आपण पाहू, आपण ट्राय करू का आजचा व्लॉग आपण चांगल्याने रेकॉर्ड करू शकतो. जे कोणी लोक कॉर्पोरेट जॉब करतात त्यांना माहीत असणार, ऑफिसला आल्यानंतर सबसे पहिला काम म्हणजे तो राहते मेल्सची. त्यामुळे कोणी मेल पाठवले आहे की का, आणखी मोस्टली ऑफिसचे अपडेट्स मेलवरूनच होतात. असं कोणी ग्रुपवर तेवढा काही इन्फॉर्म करत नाही. मीटिंगशी रिलेटेड आहे, चल ते तर तेवढा काही नाही. 9:30 वाजले तर मीटिंगच्या टायमिंग बस झालाच आहे. जॉईन करू बेटा सोबत. जे खोकला तुम्ही 1-2 दिवसापासून पाहत होते त्यासाठी मी गेला, आज दवाखान्यात गेला होता. एका साईडलाच आहे माझ्या साईडला दवाखाना. तर त्यांनी काही गोळ्या दिल्या आणि एक सायरफ दिले आहे. ओके, हे आहे ते सायरफ, हे आहे ते. ठीक आहे, माझे पप्पाजी बोलतात हर वेळा बोलतात का अरे तू दवाखान्यात नाही जात असणार किंवा गोड औषधी नाही खात असणार. तर मी त्यांना दाखवून देतो मागे जे औषधी दिली होती ते मागे दिलेली संपली आणि हे आहे आजची. तर जर तुम्ही पाहत असाल बाबाजींना म्हणतं का हां तुम्ही गोळ्या खातो आणि औषधी खातो, ठीक आहे, तब्येतीकडे लक्ष देत आहोत तुम्ही. नको विचार करा, तेवढा छोटीच गोष्ट आहे, होऊन जाईल, तेवढा काही नाही लागणार. मला माहीत आहे या व्हिडिओमध्ये थोडी गडबड झाली आहे. जेव्हा मी ऑडिओ रेकॉर्ड केला व्हिडिओ बनवताना, तोच व्हिडिओ जेव्हा मी तयार करत होता, एडिटिंग चालू होती, तर त्या टाईममध्ये गलतीने माझ्या हातातून जेही ऑडिओ रेकॉर्ड झाली होती मोबाईलमध्ये ते डिलीट झाली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला व्हॉइस ओव्हर करावं लागत आहे.
मला नाही माहीत हा कसा बसणार या व्हिडिओमध्ये, पण हां जर मी डेली ब्लॉग टाकत आहे तर भाई हा दिवस तर मी सोडू नाही शकत बरं, ठीक आहे. आणि दुसराच दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी जर मी बॅग घेत आहे म्हणजे जर व्हिडिओ अपलोड नाही करत आहे तर कुठे ना कुठे बेटा हे मग हरवेडा झाल्यासारखं होऊन जाणार. म्हणजे जेव्हाही कधी माझ्याकडून चूक होईल तर मी त्या दिवशी त्याला सोडून देणार असं होईल. तर त्यामुळे मी नाही करता असतलं काही, मी कंटिन्यू ठेवणार. जर कुठे काही गडबड झाली तर मी त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन, पण डेली व्हिडिओ टाकण्याचा तर मी ट्राय करेन, ठीक आहे. आणि जेही काही म्हणजे त्या टाईमला तर ऑफिसची सफाई चालू होती, ठीक आहे. ऑफिसची सफाई चालू राहते आणि त्या बीचमध्ये मी साधारण बाहेर निघून थोडा फिरून घेतो. जमला तर काही दोस्त मित्रांना फोन करतो, काही नाही बस 1-2च लोक आहेत ज्यांना मी फोन करतो या टाईमला. एक प्रतीक म्हणून आहे आणि दुसरं कधी घरी फोन करतो किंवा कधी दुसऱ्यांना ज्यांच्याशी माझी अच्छीशी पडते, ठीक आहे. त्यांना कॉल करतो आणि या टाईममध्ये मी म्हणजे हाच माझा फ्री टाईम राहते म्हटल्यासारखं, कारण की ऑफिसची साफसफाई चालू राहते. कुठे कोणता झालं? अरे हा कोण बंद केला UPS? अरे हो बेटे, कोण केला होता तो बंदच होता का? बरं नाही तो गेला बेटा सायकल सोडून, तो बंद याला हात नाही लावला आपण, ठीक आहे. तो झाला नाही चालू होतो. अरे भाई आता तर झालाच होता तोच काय, ते CCTV बंद होती बेटी. मॉनिटर चालू बेटा, हे ट्राय करायला लागेल. भाई बरं झालं तुम्हाला सांगितलं. चालू झालं त्याचं. तो गेला बेटा, तो गुजरात गेला बेटा, माझं कंटेंट गेला.
अरे मी थंबनेलवर कामच नाही केलं. जो पोस्टर म्हणजे थंबनेलसाठी अरे हा तुझ्या आयडियावर पाहू मी आज लावून नाही तर छोटीशीच वस्तू बनते तर आणखी भेटणार म्हणजे पुरा दिवसभर म्हटल्यासारखं जरी आपण दिवसभर जरी म्हटलं तरी पण आहे ना व्हिडिओ